आपण हे सर्व ज्ञान मिळवत इथपर्यंत आलात. आपण कोण आजपर्यंत तुमच्या जसं आम्हाला सांगितलं, आता भगवद्गीता वाचा, भगवद्गीता समजून घ्या, की श्रीकृष्ण भगवंत समजून घ्या. तसं त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आता प्रभावित करणारा ग्रंथ, तुम्ही जे ज्ञान मिळवलं कोणत्या कोणत्या ग्रंथाचे वाचन करून मिळवलं, आणि तुम्हाला कोणता ग्रंथ असा वाटला जास्त की याच्यातून मला ज्ञान मिळवलं? मला सुरुवातीला जर विचार केला तर मी 8वी-9वीच्या वर्गामध्ये असताना कोणाला कदाचित ही गोष्ट आवडणार नाही, परंतु आमचे आसाराम बापूची मी पुस्तकं वाचली सुरुवातीला. पैठणला जायचो नाथांच्या वारीला, आणि आसाराम बापूजीचे पुस्तकं, ते यवन सुरक्षा, ब्रह्मचर्यावर आधारित बरीच त्यांची पुस्तकं होती. त्याच्यानंतर भगतसिंगाचं चरित्र वाचलं मी थोडं बहुत. नंतर सावरकर वाचलं. आणि विशेष जर मला कुठून वळण भेटला असेल तर विवेकानंदाचं चरित्र मी वाचलं. आणि सांगायला मला समजा आज थोडा संकोच वाटण्याचं काही कारण नाही, पण मी विवेकानंदाचं चरित्र चोरून आणलं होतं. एका मित्राचं चोरून घेतलं होतं आणि ते वाचलं होतं. पैसे वगैरे जास्त नव्हते समजा त्या काळात, पैसे कोणाकडे नव्हते. म्हणजे आमची गरीबीच होती असं काही नाही, पण लेकराकडे पैसे राहतात. एकंदरीत कृष्णाने तीच वापरली तुम्ही समजा. भगवंतानं लोणी चोरलं, तुम्ही ज्ञानाला ग्रंथ चोरला. तसं म्हणायला हरकत. कृष्ण खरे तसंच म्हणावं लागतं त्याला. तर विवेकानंदाचं चरित्र आणि अध्यात्माकडे ओढलं, पण खरा जर प्रभावी करणारा ग्रंथ जर कुठला असेल, जीवनाला कलात्मक देणारा, तर मला जगद्गुरु तुकोबाराच्या गाथेने मात्र झोडपून टाकल्यासारखं टाकलं. जसं एखाद्याला भूत लागावं आणि भूत लागल्यानंतर सुचत नाही काय करावं काय नाही, तसं मला एक काळ गाथेने वेळ मारलं होतं. आज पण वेळ आहे, आज पण मी सेवा करतो. परंतु एक विद्रोहाचा जो ताप असतो, सुरुवातीला विद्रोह जास्त व्यक्तित्वामध्ये माझ्या, भांडण करणे कोणाशी, स्वतःची मताची स्थापना करणे, धावधाव बोलणे, कोणाला खोटं ठरवणे, कोणाला चुकीचं ठरवणे, अशी एक स्वभावामध्ये वृत्ती होती. पण ते गाथ्यामध्ये गेल्यानंतर मात्र हे सगळं बंद झालं. गाथ्यामध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी आणि माझं जीवन एवढंच काय ते माझ्या कर्तृत्वाचं क्षेत्र आहे. याच्या व्यतिरिक्त जे मी डोकं लावतोय ते व्यर्थ समय घालवणे, हे माझ्या लक्षात आलं. गाथेने खूप खूप अंतरंगापर्यंत एक खोलवर गाथेने जाणीव. म्हणजे गाथेचं वाचन करून एकंदरीत तुम्ही खूप प्रभावित झाले, झपाटून गेलेत. तुमची म्हणजे मानसिकता तयार झाली. दीक्षा घेण्याची मानसिकता मग अशी कधी तयार झाली, आणि दीक्षा घ्यावं असं का वाटलं, काय कारण होतं? गाथा वाचल्यानंतर कसं असतं, काही साधना केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की बाबा याच्या पुढं काहीतरी आहे, पुढं काहीतरी आहे. तर जिवंत गुरु भेटावेत, कुठून तरी काहीतरी साधना सूत्र भेटावं, ध्यान भेटावं, काहीतरी मिळावं. त्याच्याकरता मी वेगवेगळ्या फळावर महाराजांच्या संपर्कामध्ये गेलो. पण त्याच्यामधून एक लक्षात आली गोष्ट की बाबा भगवं कापड हे साधने करता चांगलं. भगव्या कपड्यावर साधना ही विमानाच्या गतीने होते, गती करतात. मग त्या दृष्टिकोनातून योगायोग कुंभमेळ्याला गेलो 2019च्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याला. आणि आमचे आजी गुरुजी आहेत स्वामी श्री परमानंद सरस्वतीजी महाराज, त्यांचा एक फोटो लावलेला होता चौकामध्ये, आणि ते एवढं आकर्षक व्यक्तिमत्व आहे आमचे गुरुजी म्हणजे. त्यांचा फोटो पाहिला तरी लोक आकर्षित स्तब्ध होतात. ते एक डायनामिक पर्सनॅलिटी म्हणतात, तशा प्रकारचं ते व्यक्तित्व. ते फोटोकडे मी पाहिल्यानंतर आमच्या मित्राला विचारलं. आमचे मित्र महेश योगी म्हणून आहे, गंगोत्रीमध्ये साधना करतात. त्याला विचारलं की त्यांच्याकडे मला दीक्षा घेतात का. महाराज म्हणजे सहज काय अडचण नाही. गेल्यानंतर आम्ही बसलो समोर. मग त्यांनी सांगितलं महाराज जे संन्यासले नाही. तर आमच्या गुरुजीचं मोठेपण सांगतो तुम्हाला, त्यांनी माझ्याकडे नुसतं पाहिलं, एकटक पाहिलं क्षणभरा करता, आणि 3दा विचारलं संन्यास लेना है आपको, लेना है, पक्का लेना. 3 वेळेस विचारलं. मी 3ही वेळेस उत्तर दिलं हा पक्का लेना, एकदम पक्का लेना. त्यांनी मला जात विचारले नाही, तुझं गाव कोणतं विचारलं नाही, शिक्षण कोणतं विचारलं नाही, कुठून आलाच विचारलं नाही, कुठं जाणार काहीच विचारलं नाही. बस संन्यास लेना है, इतना ही पूछा खाली, और संन्यास दे दिया. नहीं तो संन्यास देने का मतलब ये होता है, जर तुम्ही कोणाला संन्यास द्यायला लागलं म्हणजे त्याला आपल्या इष्टीचा वारस बनवणं असतं. आम्ही संन्यास दीक्षा ज्यांच्याकडून घेतो तर कायद्यानुसार ती त्यांची जी संपत्ती आहे, त्यांनी जी जमा त्यांच्या झाली त्यांच्या जीवनामध्ये, त्यांची जी संपत्ती जमा झाली, त्यांचे दान दक्षिणा काय, ते सगळ्यावर आमचा कायद्याने हक्क येतो. मग मला एक प्रश्न पडला की आपण यांच्याकडे दीक्षा घ्यायला लागलो, म्हणजे याचा एका अर्थाने यांच्या संपत्तीचे वारस व्हायला लागलो. पण आमच्या गुरुचं हृदय म्हणा, त्यांची दृष्टी म्हणा एवढी विशाल
की त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता संन्यास देऊन टाकला. त्यांना काय दिसलं असेल, त्यांच्या नजरेने काय पाहिलं असेल ते पाहू. पण एक व्यापक हृदय, एक विशालता हृदयामध्ये त्यांच्या मला दिसते त्या ठिकाणी. तो आधार आजही मला जीवनामध्ये त्यांचा आधार होतो. आता आपण एक मोठ्या गुरुचे शिष्य आहोत. गुरुची छत्रछायाखाली बसून आम्ही मजा करतो, थोडक्यात आनंद उपभोगतो. हो. मग दीक्षा घेतल्यानंतर मग हे प्रसंग ही घटना आईला कळवली असेल ना तुम्ही? नाही, दीक्षा त्याच्यानंतर आईची भेट झाली आईला का? नाही सांगितलं. आईला थोडं थोडं सांगता सांगितलं, एक ऐकी नाही सांगितलं. हो. मी आहे इकडं कार्यक्रम करतोय, इकडे आश्रमात राहतोय, हा. असं एक बोलत राहिलो. हा. आणि नंतर कालांतराने थोडं अंतर पडत गेलं. मग 2, 3, 4 वर्षांनी मी सांगितलं की मी संन्यास घेतलेला आहे. एकाएकी सांगितलं नाही. एकाएकी सांगितलं असं तर मी आरडाओरडा केला असता, घरी थोडंसं दुःख वगैरे झालं. तरी पण आईची प्रतिक्रिया काय होती मग हे संन्यास घेतला असं समजल्यावर? आईला काय वाटलं? आईला दुःखच वाटलं. दुःख वाटून आई म्हणली की तू लहानपणीपासून तुझ्या मनाला वाटून तसं करीत आलास, आणि आता तरी पण आमचं ऐकणार आहेस, करतो तसं करायचं असं म्हणलं. एकंदरीत आईची अनुमती कोणत्याही प्रकारे का होईना पण भेटली. हा, आईच्या जर विचारून म्हणलं तर मग विचारून अनुमती दिली नसती आई. घे संन्यास असं नसेल. आई कशाला म्हणून संन्यास घे म्हणून? आईला वाटतं आपले लोक आपल्यापाशी असं नसते संमती दिली. पण नंतर मान्य झालं आईला. आता मात्र काही अडचण नाही. आत्ता एवढ्यात या महाकुंभमेळ्याच्या वेळेस ते कोणत्या हिरोईन वा कुलकर्णी ते महामंडलेश्वर झाल्यात वगैरे, तर नाही उर्मिला नाही, कुलकर्णीच आहेत त्या जे असेल ते उर्मिला कदाचित, तर किन्नर आखाड्यामध्ये. तर त्यावेळेस बातम्या अशा बाहेर आल्या, तर त्यावेळेस आमच्या कानावर असं आलं, जे बातम्यातून मीडियातून ऐकतो, की संन्यास घ्यायच्या अगोदर घरच्या कुटुंबातील सदस्यांची, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांची सर्वांची परवानगी घ्यावी लागते बा, विचारतात. याचं कसं असतं, जर एखाद्या व्यक्तीला आई आहे आणि तो एकुलता एक जर असेल, एकच आहे मुलगा, तर मग त्या मुलाच्या खांद्यावर त्या आईची जिम्मेदारी असते. मग त्यावेळेस शास्त्र असं सांगतं की बाबा त्या आईची काहीतरी व्यवस्था लाव, आईची संमती घे आणि मग संन्यास घे. एखादा जर गृहस्थ आश्रमामध्ये असेल, पत्नी असेल, मुलं असतील, त्यांची जिम्मेदारी असेल, तर मग त्यावेळेस त्याला परवानगी घेऊन त्याला ते संन्यास घ्यावा लागतो, असा नियम. परंतु एका आईला 2-3 मुलं असतील तर 2 मुलं सांभाळायला मागे आहेत, मग एका मुलीने संन्यास घ्यायला काही हरकत नाही. अच्छा, म्हणजे दीक्षा देताना म्हणजे ज्यांना दीक्षा देत आहोत त्यांच्या आई वडिलांची जबाबदारीचा विचार सुद्धा केला जातो. करावा लागतो, निश्चित करावा लागतो. कारण आईला जर एकुलता एक मुलगा असेल, आद्य जगद्गुरु श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य एकटेच होते आईला, तर आई परवानगी देत नव्हती संन्यास घ्यायला. नको घेऊ म्हणे, नको घेऊ, जाऊनच देत नव्हती. मग 8व्या वर्षी शंकराचार्यांना मगरीने पकडलं पाण्यामध्ये. त्यावेळेस मगरीने पकडल्यानंतर मग बाहेर आई उभी होती. विचारलं आचार्याने, आई आता तरी परवानगी दे म्हणे मला, आता मी तर मरणारच असावी, मगर मला गिळायलाच लागली. त्यावेळेस आई म्हणे, आता घे संन्यास, काय करतो. मगरीने त्यांना सोडून दिलं आणि मग आचार्य 8व्या वर्षी संन्यास्त झाले. आईची परवानगी घ्यावी असं शास्त्र आहे. पण जर एकुलता एक असेल तर, आणि जर 2-3 मुलं असेल तर मग काय हरकत नाही. म्हणजे एकंदरीत दीक्षा त्यांच्या नशिबातच होती असं म्हणायला हरकत नाही, कारण निसर्गानं किंवा भगवंतानं तशी परिस्थिती निर्माण केली होती. हे पहा, जर असा विचार केला, 2 विचाराचे टप्पे असतात. एक असतं अध्यात्माच्या अलीकडचा विचार आणि एक असतो अध्यात्माच्या पलीकडचा विचार. अध्यात्मात शिरल्यानंतरचे विचार तत्वज्ञान वेगळे आणि अध्यात्माच्या अलीकडे विचार तत्वज्ञान वेगळे. तुम्ही जर अध्यात्माच्या अलीकडे असाल तर तुम्हाला पुरुषार्थ मानावा लागतो, की जर तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला मिळणार, हा तुमचा विचार आहे. आणि एखादा साधू ज्यावेळेस संन्यस्त झाला त्यावेळेस तुकोबाराने त्याला सांगितलं, तू तुझा देह प्रारब्धावर ढकलून दे, जसं प्रारब्धाने होईल तसं होऊ दे आणि तू भजन कर. पण ते कोणा करता? जे देवाच्या दिशेने निघाले त्यांच्या करता. प्रारब्ध वाद हा देवाच्या दिशेने निघाले त्यांच्या करता. समाजाला एक संकेत आहे की जे देवाचं भजन करतात त्यांना तुम्ही सांभाळा, त्यांचं भरण पोषण करा. आता आम्हाला कपडे देतात, तुम्ही कशामुळे देतात, आम्ही काय 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 केलं नेमकं तुमच्या गावाकरता? तर हा संकेत आहे की समाजाने साधू सांभाळावा आणि साधूने भजन करावं. साधूने काय करावं? भजन. साधूनी भरण पोषणाची चिंता करू नये. माझ्या कपड्याला इस्त्री होईल की नाही त्यांनी चिंता करू नये. त्यांनी चिंता करून ते करावं, जप होईल का, ध्यान होईल का, भजन होईल का. आणि ज्यावेळेस भजन पूजन कीर्तन केलं जातं साधूकडून, तर ह्या साधूच्या देहामधून अशा वेव्स निघतात
त्या समाजाच्या कल्याणाकरता खूप कारणीभूत असतात. साधू समाजामध्ये असणं हे सुद्धा समाजाच्या कल्याणाकरता कारणीभूत आहे. म्हणून आपल्या उपनिषद परंपरेचे एक संकेत आहे की समाजाने साधू सांभाळावा आणि साधूने भजन सांभाळावं आणि साधूचा देह प्रारब्धानुसार चलत राहणार. मग प्रारब्धाचा सिद्धांत साधू करतात आणि पुरुषार्थाचा सिद्धांत गृहस्थात करतात. तर मला जर विचाराल तर माझ्या नशिबात होतं म्हणून मी संन्यासी झालो. मला विचाराल तर, आणि तुमच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं ठरलं तर मी माझी बुद्धी लढवली, मी थोडासा पुरुषार्थ केला आणि संन्यासी झालो. पण तुमच्या दृष्टिकोनातून गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे मार्गदर्शक, याच्यात काहीच शंका नाही. आमच्या मतानुसार, तुमच्या मतानुसार सर्वांनाच ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण आता तुमच्या जीवनात माझ्या हिशोबानं तुम्ही जोपर्यंत शाळेत शिकले तोपर्यंत शिक्षक हे गुरु होते, आणि अध्यात्मात आल्यानंतर फक्त गुरुचं स्वरूप बदललं, शिक्षक बदलले समजा. पण त्या आधीच्या शिक्षकाविषयी जे काय काय म्हणजे कशा घटना घडल्या, त्या शिक्षकाच्या सानिध्यात तुम्हाला काय वाटलं, तुमच्या जीवनात आजही त्याचा तेवढाच प्रभाव आहे का? जसं जसं व्यक्तित्वाची थोडी उंची वाढत जाते, माणूस मोठं होत जातं, समज विकसित होत जाते, त्यावेळेस त्याच्या धारणा बदलत जातात. ज्यावेळेस आपण शाळेमध्ये असतो त्यावेळेस आपल्या समोर असणारे शिक्षक हेच आपले गुरु असतात, आणि त्याच्या पुढे निघाल्यानंतर जे तुमच्या समोर आज आहेत ते तुमचे गुरु असतात. आणि त्यावेळेस जर तुम्ही असं विचारायला असं तर सांगतात, आम्हाला हिंदीला शिक्षक होते हजारे सर म्हणून. खूप सुंदर शिकवायचे हिंदी, विनोदी पद्धतीने शिकवायचे. त्यांचा एक प्रभाव माझ्यावर थोडासा विनोद, जे मिश्किलपणा आहे विनोदातला, तो तिथून आल्यासारखं मला वाटतं. त्याच्यानंतर 10वीच्या वर्गात असं वारुळे सर म्हणून होते, हे पण चांगले आध्यात्मिक होते. आहे काही शिक्षक आठवतात ज्यांचे आपल्याला उपकार आहेतच नाही असं म्हणता येते. आपण ज्यावेळेस एकदमच ओलाची करतो त्यावेळेस घडवून त्यांनी आपल्याला असते. आणि आज तर आमचे सद्गुरुदेव आहेत स्वामी श्री प्रमाण सरस्वतीजी महाराज. आता ते कुठं आहेत सध्या? आता ते भारतामध्ये भ्रमण करीत राहतात. त्यांचं मुख्य आश्रम आमचा इंदोरला आहे.